तुम्ही बोलत होतात ना आता, बोला ना। अच्छा, तुम्ही यांना ओळखता का? ओळखतच असाल। त्यांचं स्वतःचं काम झाल्यानंतर ते तुमच्या गावाकडे वळूनही बघणार नाहीत, कोणाचं काही ऐकणार नाही असं सांगा त्यांना, हे सगळं खोटं आहे म्हणून। ठीक आहे मॅडम, मी सांगतो, पण यात माझा काय फायदा नाही? म्हणजे मला काय मिळालं नको का? किती पैसे हवेत? 5 लाख। 2 मिळणार। 3 लाख द्या, चालेल? ठीक आहे, दिले। ऐश्वर्यावहिनी पाणी। तूच पी पाणी। हॅलो सावली वहिनी, ऐश्वर्यावहिनी निघाली आहे। बरं ठीक आहे, ऐश्वर्या मॅडम निघाल्यात, चला। थँक्यू। यांना मीच तुम्हाला फोन करायला सांगितलं होतं। काय? आता मग की मी यांना ओळखत नाही म्हणून? मी खरंच यांना ओळखत नाही। कोण आहे ते? मला नाही माहित कोण आहे हा माणूस। माऊली, हा चेक ओळखीचा असेल ना? नाही, तुम्हीच यांना दिला होतात ना? हा तर माझा चेक आहे आणि माझ्याकडून हरवलेला हा तुझ्याकडे कुठून आला? तुला सापडला की तू चोरी केलास? आय स्वेअर, किती टोकाचं प्लॅनिंग केलंस तू माझ्या विरोधात। एवढं मोठं कारस्थान, एवढं मोठं प्लॅनिंग का? तर मी मॉमच्या नजरेत पडली पाहिजे म्हणून, माझी पोझिशन तुला हवी आहे म्हणून। आय स्वेअर, अमेझिंग, कमालीचं काम केलंयस तू। हा माझा चेक शोधून शोधून मी दमले, मी स्ट्रेस्ड आउट झालेले, आणि हा चेक तुझ्याकडे, आणि आता तू मला विचारतेस की हा चेक यांच्याकडे कुठून आला? तूच दिला असशील। हा, आणि आता इथे नाटक करतेस, ड्रामा करतेस। व्हेरी नाईस, हेच प्लॅनिंग आहे ना तुझं? मग बघितलं ही किती स्मार्ट आहे। काय मस्त डोकं, तू दिसतेस फक्त साधी, तू नाहीयेस। मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले तुला, या माणसाला तो चेक देताना। हा घ्या तुमचा 3 लाखांचा चेक। आणि एक लक्षात ठेवायचा, या सगळ्यात माझं नाव कुठेही आलं नाही पाहिजे। आणि हो, एवढे पैसे देऊन सुद्धा जर का तुम्ही त्यांना रॉ मटेरियल सप्लाय केला तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसणार, लक्षात ठेवा। का केलंस तू असं? का केलास माझा विश्वासघात? मी तुला या घरची आदर्श सून मानत होते, फक्त सुंदर नाही तर डॅशिंग, कर्तबगार, हुशार, सुशिक्षित, आणि आपल्या बिझनेस मधलं सगळंच ज्ञान तुला। आपल्या ऑफिस मध्ये एखादा प्रॉब्लेम आला तर तू चुटकी सरशी तो सॉल्व्ह करायचीस ग। ऐश्वर्या, तू एवढी हुशार आहेस, मग हे सगळं कशासाठी? मी समाजात मिरवायचे माझी सून एवढी हुशार आहे म्हणून, आणि मला सतत असं वाटायचं की तुझ्यातनं मी मला बघते, तीच जिद्द, तीच सचोटी, तीच कामावरची श्रद्धा, आणि माझ्यात सारखी एफिशियन्सी मी तुझ्यामध्ये बघितली होती। का केलंस तू असं? सांग ना। तू बदनामी केलीस आपल्या घराची, आपल्या कंपनीची, कशासाठी? ऐश्वर्याजी, ऐका ना माझं, अजूनही वेळ आहे, तुम्ही खरं काय ते सगळ्यांना सांगून टाका। काय नसतो बोललो मी, पण जी मुलगी यांच्या लिस्टमध्येच नाहीये त्याबद्दल त्या वाटेल ते बोलताय, तिच्यावरच सगळे ब्लेम करते नाही का?
तिला चोर म्हणाल्या. त्यांची कंपनीतली जागा ही ही सावली बळकावेल असं त्यांना वाटतं. इतकी इन्सिक्युरिटी आहे. एवढं पाण्यात पाहतात त्या पोरीला. काय प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला भीती वाटते का सावलीची? का वेगळंच आहे सगळं की ही संपत्ती, रूपम कॉस्मॅटिक्स आणि हे सगळं यावर तुम्हाला आधिपत्य गाजवायचं आहे? सांगा ना. ऐश्वर्या, हात जोडून विनंती करतो, सत्य काय ते सांगा. ऐश्वर्याजी, तुम्ही मला भाग पडला आज बोलायला. मग सत्य काय ते यांना कळू दे. सारंग, काही दिवसांपूर्वी रूपम कॉस्मेटिक्सचे काही प्रोडक्ट्स डुप्लिकेट झाले होते. आठवतं तुला? तेव्हा आपण एका कंपनीच्या गोडाऊनवर रेड केली होती. तिथे रूपम कॉस्मेटिक्सचा काही कच्चा माल, रॉ मटेरियल सापडले. करेक्ट? ते रॉ मटेरियल ऐश्वर्याने त्यांना प्रोव्हाइड केलं होतं. इंटरनल जी इन्फॉर्मेशन होती रूपम कॉस्मेटिक्सची, ती पण देणारी ऐश्वर्या होती. एक अजून कबुली द्यायची, हे सगळं मला माहिती होतं. तरी सुद्धा मी गप्प बसलो, कारण ऐश्वर्याने मला खूप पैसे दिले या सगळ्या गोष्टींसाठी. सावली, तुझा भाऊ सखदेव त्याच्यावरती चोरीचा आळ आणला होता. आठवतंय काही दिवसांपूर्वी? त्याचा पण करता करविता ऐश्वर्या मॅडमच होत. पैसे कुठे? 20 लाख रुपये होते याच्यात. पैसे कुठे गेले? सखदेवनी त्या गोडाऊन मध्ये काही फ्रॉड केले. हे जे वावटळ उठवलं ते सुद्धा ऐश्वर्या मॅडमनेच. शेवटी तिच्या हातातच सगळं होतं. हा, करेक्ट आहे. खूप जुनं आहे नाही का? 8 लाख रुपये जे मी बँकेमधनं काढले ना सारं, तुझी फ्रॉड सिग्नेचर करून, त्यातले 2 लाख रुपये मी ऐश्वर्याला दिले कमिशन म्हणून. तुम्ही त्या दिवशी कोणीही विश्वास ठेवला नाही या गोष्टीवर, पण एका दिवसाला किती पैसे काढायचे हे लिमिट ऐश्वर्याने मला सांगितलं नीलशी बोलून. ऐश्वर्या, खरंच सांगतो, हे सगळं सत्य जर तू सांगितलं असतं तर या लोकांनी तुला माफ केलं असतं. पण हे सत्य त्यांना कळावं म्हणून मी आज बोललो. माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर. आजपासून या मुलीला आपल्या कंपनीमध्ये पाऊल टाकू द्यायचं नाहीये. रूपम कॉस्मेटिक्सचा आणि तुझा संबंध संपला ऐश्वर्या.